आणि आता पाहणार आहोत विविध क्षेत्रातील टॉप 9 घडामोडी। सुरुवातीला टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या। भाजप हिंदुत्ववादी देशप्रेमी आहे हेच मुळात फेक नरेटिव्ह। बांगलादेश पाकिस्तान सोबत मॅच खेळून तुम्ही आम्हाला हिंदुत्व शिकवणार का? उद्धव ठाकरे यांची भाजपवर सडकून टीका। घाटकोपरमध्ये अनाजी पंत येऊन बडबडून गेले, भैयाजी जोशी यांच्या वक्तव्याचा ठाकरेंकडून समाचार। गुढीपाडव्याला दानपट्टाच फिरवणार, सदानंद मोरे यांची भाषणं राज्यभर आयोजित करणार। मनसेच्या वर्धापन दिनाच्या मेळाव्यात राज ठाकरेंची माहिती। प्रत्येक पदाधिकाऱ्याचं काम दर 15 दिवसाला तपासणार, कामचुकारपणा करणाऱ्या पदाधिकाऱ्याला पदावर ठेवणार नाही। मेळाव्यातून राज ठाकरेंचा इशारा। बाळा नांदगावकरांनी गंगेचं पाणी आणलं होतं, मात्र ते पाणी कोण पिणार? आत्ताच कोरोना गेलाय आणि तिकडे जाऊन आंघोळ करत आहेत, श्रद्धेला काही अर्थ आहे की नाही? मनसेच्या मेळाव्यात राज ठाकरे यांचं वक्तव्य। घरी राहून गंगेच्या पाण्याला अस्वच्छ म्हणणं चुकीचं, हे 57 कोटी लोकांच्या श्रद्धेवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यासारखं आहे। संगमाच्या पवित्र स्नानाच्या श्रद्धेचा सन्मान करावा, आमदार राम कदम यांचा राज ठाकरेंना सल्ला। राज ठाकरे भूमिका बदलण्यासाठी बदनाम आहेत, राज ठाकरेंनी गंगा मातेचा अपमान केला। राज ठाकरेंच्या वक्तव्यावर संजय निरुपम यांचं टीका। कुंभमेळ्याला जे गेले त्यांच्या भावनांचा आदर केला पाहिजे, राज्याच्या राजकारणामध्ये चिखलफेक होतीये हे मान्य केलं पाहिजे। राज ठाकरेंच्या वक्तव्यावर अंबादास दानवे यांचा प्रत्युत्तर। तर गंगेच्या सफाईसाठी भाजपकडून कोट्यवधी रुपये खर्च, दानवेंची भाजपवर टीका। माझ्या आईवर खोटे आरोप कराल तर गप्प बसणार नाही, धनंजय मुंडेंचा फेसबुक पोस्ट करत आमदार सुरेश धस यांना इशारा। धनंजयच्या वागण्याला कंटाळून त्यांच्या आई परळीतून नाथरा गावाला गेल्या, एका मुलाखतीमध्ये धस यांचा गंभीर आरोप।